चला विनंती असेल, चला मॅच लगेच सुरुवात करा. बघा शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामधून. ब गटामधून कोणता संघ बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल होईल. 3 ओव्हरची मॅच आहे. चला मॅचला सुरुवात करूया. पहिलं षटक घेऊन मात्र मानाईनगर एक्सप्रेस अर्थातच मानाईनगरचा वंडर बॉय सोहम शेलार आणि सलामीला मात्र भरत कुराडे आणि राजेश कुराडे. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी सोहमचा पहिला बॉल. भरत साडे सज्ज झालेत. दोन्हीही तुल्यबळ संघातली लढत. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत वाघजाई देवी चषक 2025 मध्ये. पहिलाच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून उडवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. मिड ऑफ आतमध्ये होता थोडस आणि त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न भरत यांचा मात्र पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. 2 धावेने खातं अकाउंट ओपन झालंय. हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. आपण जर पाहायला गेलं तर आलाय तो डॉट बॉल. या मॅच मध्ये मात्र कोणता संघ विजेच्या दिशेने वाटचाल करेल, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा कोणता संघ असेल आजच्या दिवसामध्ये. हो, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. ऑन ड्राईव्ह केलाय परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने स्टॉप केलाय, लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. या बॉलवरती सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट होत असताना मात्र पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. वेळ भरपूर कमी आहे. मॅचला गती द्यायची आहे. स्ट्रायकर एंडला मिस्टर PTPL राजेश कुराडे मात्र पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर 5 बॉलवरती 5 षटकार ठोकले होते. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल सोहम यांचा. इनसाइड आउट फटका. गॅप शोधून काढलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा पॉवर. राजेश कुराडे यांच्या बॅट मधून आलाय तो षटकार. 6 धावा. या षटकाराने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिलाच बॉल फेस केला आणि त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॉल पाठीमागे चाललाय. जिथे घोषांक क्षेत्र आहे, जास्त काही मिळणार नाही. 1च धाव मात्र प्राप्त होईल संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव 10 धावा. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. अंतिमचा बॉल असेल आणि अंतिमच्या बॉल वरती मात्र किती धावा धाव फलकावरती मात्र असतील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून मिस्टर PTPL अर्थातच राजेश कुराडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अ गटातून बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ अर्थातच कडवे संघ पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या थोडस. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा इनसाइड फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याच दिशेला बॅक टू बॅक दुसरा सलगचा ठोकलाय. राजेश कुराडे यांच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक षटकार आलाय.
चौकार आलाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात या बॉलवरती. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. जिथे आपण पाहायला गेलं तर आता गोलंदाजीसाठी मात्र तुषार आलाय. तुषारचा पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न भरतचा राहिलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो बॉल पर्यंत. तत्पूर्वी एक धाव मात्र प्राप्त होते. स्ट्राइक रोटेट केली आणि स्ट्राइक असेल मात्र राजेश यांच्याकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15. खूप चांगलं टेलिकास्ट ओमसा MTCच्या माध्यमातून. कुणाल शेठ मात्रे, अक्षय शेठ मात्रे 81-82. ऑन साइडला वळवलाय जरूर, फटका फसलाय आणि जाळ्यामध्ये अडकले जात आहेत राजेश कुराडे. बिग फिश इनटू द बास्केट. मोठा मासा गळाला लागतोय. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. तुषारने खूप चांगला बॉल हाताळलाय आणि त्याला माहित होतं ऑन साइडला राजेश यांचं ते क्षेत्र आहे मोठे फटके मारण्यामध्ये. आणि त्याच पद्धतीने मात्र या बॉलवरती त्यांनी गती काढून घेतली. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. तितकं एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि याही बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगला झेल. कोणी पकडला तो? समोरच्या दिशेने हिमांशु. वॉट अ स्ट्रोक. स्टेट डाऊन दी ग्राउंड. फेकून दिलाय. आल्या आल्या आक्रमक भूमिका बजावतोय. षटकार. सलगचे 3 मारले तर रुशल कदम युवा उद्योग यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे उमेश कडनं झाली आहे चुकी. बॉल हातातून निसटलाय. रनअप मध्ये कॅच घेण्यामध्ये थोडासा अडथळा येतो. प्रयत्न चांगले होते उमेशचे. फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. अगदी जबरदस्त स्ट्रोक. ट्वेंटी 28 धावा. शेवटचा बॉल. ओहो हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. लँड होईल सीमा रेषा पार. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवरती. 34. 34 धावा. अंतिमचं षटक. नितीन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिमचं षटक घेऊन. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर.
फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा उमेश आहे बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा उमेश कडनं झाली आहे चुकी. दोन धावा या बॉलवरती प्राप्त झाल्यात. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा. अंतिमची मॅच आहे, शेवटची मॅच. ब गटातून कोणता संघ मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल? इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती मानलंय समाधान. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल, जाऊन पोहोचेल 39. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरले नितीन यांनी आणि भरत यांना जावं लागेल माघारी. अजूनही 3 बॉल शिल्लक. सलामीची जोडी फोडण्यामध्ये आता नितीनला देखील यश आलंय. खूप चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून जरूर झाली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता शुभमचा, परंतु बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या झाली 40-44-0. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले. सोहम आहे आणि सोहम काय सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. आता अंतिमचा बॉल आणि अंतिमच्या बॉलवरती धावा किती येतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चाळीस धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. अंतिमचा बॉल खेळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. आकाश आलाय, अंतिमचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. 40 झाल्यात. उलटॉस बॉल आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि सलगचा विकेटचं पतन मात्र होतंय. 40 झाल्यात. 41 धावांचा टार्गेट असेल मानाई नगर संघाला करायचे 41 धावा. चला गोशटवाडी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघादरम्यान आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल पाहिला तर नक्कीच गोशटवाडीच्या बाजूने गेला होता. प्रथम आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी माड्यानगर या संघाला,
निर्धारित 3 षटकाचा सामना म्हणजेच 18 चेंडूंमध्ये 40 धावा गोळा केल्या. त्याने 41 धावांचं माफक असं आव्हान माण्यानगर संघासमोर उभं केले ते वाघजाई गोशेटवाडी या संघानं. याच्यामध्ये जो जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये म्हणजे बक्षीसाठी पात्र ठरेल असा हा संघ असेल. याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. अठरा चेंडू 41 धावांचं समीकरण असेल माण्यानगर संघासमोर. माण्यानगर संघाकडून सलामीची जोडी मैदानात येते. तुषार ऑन स्ट्राईक वरती खेळतोय. नॉन स्ट्राईक हँडला असेल तो नितीन आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो भरत. पहिला चेंडू तुषार याचा आता मात्र हवेत आहे. भिरकावला चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खडखडीत षटकार. आपलं खातं खोलतोय, संघाचंही खातं खोलतोय 6 धावेनिशी. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो तुषार. आणि एक सुरुवात देखील चांगली करून देतोय. 41 धावांचा पाठलाग करताना एक पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार येतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या फलंदाजीसाठी तुषार आणि गोलंदाजी मार्कवरती असेल भरत. दुसरा चेंडू हाताळताना पुन्हा एकदा फुल टॉट. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. 2 चेंडू 2 षटकार घेतले जात आहेत. थोडासा महागडा ठरतो तो म्हणते भरत. 41 धावांचा पाठलाग करताना माणानगर संघ एक चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. एक सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये नितीन आणि तुषार याची. आणि तुषार सलग 2 चेंडूवरती 2 षटकार खेचतोय आणि आपल्या संघाला या टॉप 4 साठी क्वालिफाय करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय, झुंज देतोय तुषार. आता मात्र एक शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू देखील सीमा रेषा पार. ऋषल कदम यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक देखील तुषारसाठी. तुषार चाळके कामरगाव संघाचा हा वंडर बॉय आज मात्र माडानगर संघाकडून खेळतोय. हा विस्फोटक फलंदाज 3 चेंडूवरती 18 धावा गोळा करतोय. 41 धावांचा पाठलाग करताना आता मात्र समीकरण बिघडलं जात आहे. 15 चेंडू आणि 23 धावा. भरत काहीसा मागडा ठरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेत आहे. मला वाटतं युवराज सिंग पुन्हा एकदा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. 6 धावा. 4 चेंडू 4 षटकार खेचले जात आहेत. या मैदानामध्ये आपण काहीच वेगळं चित्र पाहायला मिळतंय. एक्केचाळीस धावांचं समीकरण होतं आणि आता मात्र आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये 24 धावा गोळा केल्यात तुषार याने. आणि तुषार एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो माणानगर संघाचा. और एक बार फिर से गेंदबाजी के लिए भरत. तुषार एक बार फिर से हवा में खेला. हवाई फायर. लगातार 5वीं गेंद पर क्या हो रहा है. बीच मैदान पर 5वां छक्का आता हुआ. 5 गेंदे 5 छक्के 30 रन. मतलब कुल मिला के 13 गेंदे शेष है और 11 रन की जरूरत. एक बढ़िया पारी खेलते हुए अपनी टीम के लिए तुषार. हवाई फायर. भीड़ में लगे तो धक्का कहते और हवा में खेले तो उसे छक्का कहते और बीच मैदान पर एक बार वापसी करते ना तो उसे हुकुम का इक्का कहते हैं. हुकुम का इक्का. आप तुषार इस समय 5 गेंदों में 5 छक्के लगाए उन्होंने और 13 गेंदों का खेल शेष है और 13 गेंदों में बनाने 11 रन. एक बार फिर से बल्ले का बाहरी किनारा. ये गेंद डॉट जाती हुई.
बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति, मतलब 6 गेंदों में 30 रन हो चुके, अभी भी 12 गेंदें खेल का शेष है और 11 रनों की जरूरत। वागजाई गोशटवाड़ी और मानानगर, इन दोनों टीमों के बीच ये बड़ा मुकाबला। गेंदबाजी के लिए तेजस और ऑन स्ट्राइक पर रहेंगे नितिन, एक बेहतरीन बल्लेबाज है, ऑलराउंडर तौर पे जाने जाते हैं नितिन। 12 चेंडू 11 धावांची गरज असेल। आता मात्र तेजस गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। पुन्हा एकदा खराब चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकला होता। लेग बाईज, 1 धाव मिळते। वाईड कुठे आता मात्र खूपच लेग साइड दिशेने टाकलेला चेंडू, म्हणजे डाव्या यष्टीचा खूपच बाहेर टाकला होता। पंचाने हात पाय लावलेत। चेंडू यष्टीरक्षक धावसंख्या झाली 32। आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, झेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय। 1 धाव नक्कीच मिळते या फटक्यावरती। चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय, म्हणजेच 1 धाव आणि स्ट्राईक देखील त्याच्याकडेच असेल। अष्टपैलू खेळाडू आहे नितीन, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो कोयना भागामध्ये असा हा खेळाडू नितीन। पुन्हा एकदा चांगला चेंडू, फलंदाजाला मात्र जखडून ठेवतोय, चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या झाली आहे 33, बिनबाद 33। एक चांगली सलामी पाहायला मिळते आपल्याला। 3 षटकाचा सामना होता। वागजाई संघाने नाणेफेकी संघ आपल्या बाजूने घेतला होता, प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी, आणि आता मात्र पुन्हा एकदा हवाई फायर होत आहे, क्षेत्ररक्षक बनतायत। 6 धावा। मग 39 होणार ना। 39 रन, 2 रनों की लक्ष्य और एक बढ़िया शॉट। वहां पर फील्डर है, लेकिन जब तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक 1 रन आसानी के साथ पूरा किया। 40 रन, 1 रन का लक्ष्य। जो टीम जीतेगी वो टीम क्वालिफाई होगी टॉप 4 में। तुषार, जिसने इस मैच का रुख बदल दिया, और यहां पर मानानगर टीम टॉप 4 में पहुंची हुई। कांग्रेचुलेशन टीम मानानगर। अच्छा खेळ संपतोय, दिवस देखील संपतोय। धन्यवाद। हॅलो, आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 संघ या टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेत। त्यांची 2 नावांची नावं सांगतो मी तुम्हाला। अ गटामधून कडवे संघ आणि मानायनगर हे 2 संघ क्वालिफाय